नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल अनिल 01 ब्लॉगिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण आहे गिरगाव चौपाटीवरती। तुम्ही गणपतीच्या सणाला बघितला तर असणार आहे गिरगाव चौपाटीवरती किती गर्दी असते आणि आपल्या लालबागचा राजाचं विसर्जन पण इथंच होतं। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या ज्या बोटी आहेत सगळ्या या आपल्या कोळी बांधवांच्या आहेत, जे मासेमारी करायला मासे मारायसाठी समुद्रात जातात। आणि मुंबईमध्ये तर राहायला असला तर मुंबईमध्ये तर तुम्हाला 101 मच्छी खायला तर भेटते, ते आपल्या कोळी बांधवामुळे। काय आहे ना, कोळी बांधव लोक जातात समुद्रामध्ये आणि मासे मारतात आणि ते मासे आपल्याला खायला भेटतात। आपल्याला जे प्रकारचे मासे पाहिजे ते मासे आपल्याला मुंबईमध्ये असल्यावर खायला भेटतं। तर मित्रांनो, हे आहे आपल्या मुंबईचं गिरगाव चौपाटी। तर गिरगाव चौपाटीला जर तुम्ही लोक आला असाल तर तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला मजा आली असेल गिरगाव चौपाटीला येऊन। तर मित्रांनो, मी तुम्हाला काही गिरगाव चौपाटीचे सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो, तर ते तुम्ही बघून घ्या। आणि गिरगाव चौपाटी आपली किती मस्त आणि किती छान आहे, तर हे बघा, हे माझ्या मागं खूप मोठं समुद्र आहे असं। आणि गिरगाव चौपाटी म्हणजे बाहेर फिरायला आल्यावरती मन मोकळं होतं ना, तसंच आपलं मन मोकळं करण्यासाठी मी येतो आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवतो। तर मित्रांनो, हे आपलं गिरगाव चौपाटी आहे। मुंबईमध्ये जर तुम्ही कधी आला असाल तर मुंबईमध्ये आल्यानंतर गिरगाव चौपाटीला एकदा नक्की भेट द्या, कारण गणपती विसर्जनाच्या टायमाला गिरगाव चौपाटीवरती एक वेगळंच माहोल असतं आणि एक वेगळंच बघण्यासारखं दृश्य असतं। जे गिरगाव चौपाटीमध्ये जास्त करून तुम्हाला सणालाच मराठी माणसं बाहेर दिसतील आणि गणपतीच्या सणाला आला असतं तर गिरगाव चौपाटीवरती पूर्ण मराठी माणसंच भरलेले असणार आणि ढोल ताशे नगाडे सगळे वाजताना तुम्हाला दिसतील। तर मित्रांनो, हे आपलं गिरगाव चौपाटी खूप छान, खूप सुंदर। तर चला, थोडंफार सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी। त्याच्यानंतर मी जाणार आहे मरीम ड्राईव्हला। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं मरीम ड्राईव्ह बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा। तर चला, मी तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक व्हिडिओ जास्त बडबड न करता। मित्रांनो, मी माझ्या संगती आहे ना मामाला पण घेऊन आलोय। म्हणजे सचिन मामा कंपनीतून सुट्टी असल्यावरती मामाला पण माझ्या संगती आणलाय चौपाटीवरती। आणि ही मामाची लहानशी पोरगी आहे बघा, फोटो कसं काढतात दोघं। या दोघांची वेगळीच मजा आहे। चौपाटीला आल्यावरती खाऱ्या पाण्यात फोटो काढायला लागलेत। हे चौपाटीची आपली मजा आहे। मित्रांनो, आला ना तर नक्की गिरगाव चौपाटीला आला पाहिजे। एक नंबर असं बघण्यासारखं फिरण्यासारखं आहे। आणि आमचा मामा विषय हार्ड करून ठेवलाय मामाने, जबरदस्त फोटोग्राफर बनवलाय मामाला। माझा कॅमेरा धरण्यामध्ये आणि कॅमेरा हँडल करण्यामध्ये पण मामाला काम दिलाय। आणि हे मामा त्याच्या मुलगीचं फोटो काढतोय बघा कसं जबरदस्त। हे बघा, हे हसायला लागली बारकी। काय म्हणणं आहे तुझं, कसं वाटतंय फिरायला आल्यावर? कसं आहे चौपाटी? मजा। मामाची पोरगी नुसतं घरी जायचं हट्ट धरायला लागली। कसं वाटतंय चौपाटीला आल्यावर? आता भारी मामा, मजा यायला लागली का? एकदम गुड गुड, एकदम गुड। मामाला आपल्या ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो। तर ह्याच्यानंतर आपल्याला लवकरच जायचं मरीम ड्राईव्हला। तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आणि ह्या बघा, आपल्या कोळी बांधवाच्या बोटी कशा पाण्यामध्ये तरंगत आहेत आणि खूप छानसं असं वाटतंय मुंबईमध्ये आल्यानंतर। गिरगाव चौपाटी, समुद्र
आणि हे सगळं असं बोटी समुद्रामध्ये बघितल्यावर ते खूप छान असं वाटतंय आणि समुद्राच्या बाजूला मोठमोठ्या बिल्डिंग बघायला पण खूप भारी वाटतं. पण एवढे पैसे नाही आपल्या खिशामध्ये की इकडे येऊन घर घ्यायला पाहिजे आणि घर घेतलं पाहिजे. एवढे पैसे आले तर नक्की एक ना एक दिवस आपण मुंबईच्या ठिकाणी समुद्राच्या जवळ घर घेऊ. तर मित्रांनो, तुमच्या लोकांचा सपोर्ट राहायला पाहिजे. काय आहे ना, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी करताच येतात, पण सपोर्ट आणि सिस्टम कायम राहायला पाहिजे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि हे बघा, तिकडं मरीन ड्राईव्ह आहे, तिकडं पण आपल्याला जायचं आहे मरीन ड्राईव्हच्या इथं. तर ते पूर्ण असं मरीन ड्राईव्हचं पॉईंट आहे आणि तिकडं आज संडेचा दिवस असल्यामुळं खूप गर्दी असणार आहे. आणि IPLची मॅच पण चालू आहे आज, बहुतेक मुंबई इंडियन्सची मॅच पण आहे. तर मुंबई इंडियन्सची मॅच असल्यामुळं तिकडं भरपूर गर्दी असणार आहे. हे पूर्ण तो गिरगाव चौपाटीपासून जो तिकडचा पट्टा गेला आहे तो पूर्ण मरीन ड्राईव्ह आहे. तिथं आज भरपूर गर्दी असणार आहे. संडेला मरीन ड्राईव्हवरती खूप गर्दी असते, गिरगाव चौपाटीला एवढी गर्दी नसते, पण मरीन ड्राईव्हला भरपूर गर्दी असते. मित्रांनो, मरीन ड्राईव्ह एक असा पॉईंट आहे की पूर्ण मुंबईमधले जेवढे पण कपल्स लोक आहेत त्या मरीन ड्राईव्हवरती येऊन बसतात. जे नवीन लग्न झालेले ते पण येऊन बसतात. भरपूर आपले फॅमिली मेंबर वगैरे सगळे लोक असं सुट्टीच्या दिवशी मन मोकळं करायसाठी आनंदमय गोष्टी करतात आणि आनंदमय राहतात आणि तिकडं बसतात आणि खूप एन्जॉय करून मग आपल्या घरी जातात. मरीन ड्राईव्ह एक असं ठिकाण आहे, तिकडं आल्यावरती सगळ्यांच्या मनाला एक शांती भेटते आणि खूप मजा येते. मुंबईमध्ये बघण्यासारखं काय आहे तर ते मरीन ड्राईव्ह आहे आणि मरीन ड्राईव्हवरती पण येऊन बघा. प्रत्येक पिक्चरमध्ये आपण मरीन ड्राईव्हला बघितलेलं आहे आणि मरीन ड्राईव्ह असं एक ठिकाण आहे की आपल्याला प्रत्येक मूवीमध्ये बघायला भेटतं. एवढं मोठं स्पॉट आहे आणि एवढी मोठी जागा आहे ती की त्याला बघणं आणि तिथं बसणं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि जे कोणी मुंबईत येतं ते पहिल्यांदा मरीन ड्राईव्हवरती येतं आणि मरीन ड्राईव्ह बघतं. तर मित्रांनो, पूर्ण एरिया जो आहे तो मरीन ड्राईव्हचा आहे. तर आपण पण लवकरच तिकडे जाणार आहेत. तर गिरगाव चौपाटीवरून आम्ही चालत आता मरीन ड्राईव्हला जाणार आहे. मरीन ड्राईव्हला पोचल्यावरती व्हिडिओला कंटिन्यू करत राहूया. तोपर्यंत चॅनेल संघ आणि व्हिडिओ संघ बनवून राहा आणि बघत राहा. जे काय असेल ते नवीन चॅनेल आहे, जास्त काय बोलता येत नाही तरीही प्रयत्न करतोय की बोलण्याचा. तर मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. आता आपण मरीन ड्राईव्हवरती जाणार आहे. मरीन ड्राईव्हला गेल्यावर भेटूया. तर मित्रांनो, मी मामाला सोडूनच जातो मरीन ड्राईव्हला. मामा काय यायचं नाव घेत नाहीये. मामा तिकडं पाण्यामध्ये बसलाय पोरगी संग खेळत. ओ मामा चला, असा आवाज द्यावा लागतं याला. काय ना, एवढा उशीर झाला इथं. मरीन ड्राईव्हला जायचं स्वप्न बघतोय, त्याला घेऊन जायचं बघतोय तरी येईना झालाय. तो बसलाय पोरगी संग खेळत. असं असतं मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी कधी आपण आपल्या फॅमिली मेंबर बरोबर येतो ना, तर आपलं ना मन असं वाटतं की तिथंच रमून जातं की आपण रोज आपल्या आयुष्यामध्ये काम वगैरे करत राहतो. एक दिवस आपल्याला विकेंड भेटतो, त्या विकेंडला आपण कुठं बाहेर जातो आपल्या फॅमिली संग. काय ना, फॅमिली बरोबर वेळ घालवला तर आयुष्याला आणि आपल्या मनाला जरा समाधान वाटतं आणि असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं केलं आहे आणि काहीतरी फॅमिलींना पण वाटतं की रोजच्या जीवनामध्ये आपण काम करत असतो, एखाद दिवस फिरायला गेलो तर मनाला आणि फॅमिलीला खूप बरं वाटतं. तर तुम्ही पण जॉब वगैरे करत असाल तर विकेंडमध्ये थोडंफार फिरत जावा आणि बाहेर फिरल्यानंतर कसं आपलं मन मोकळं होतं. तर चला मित्रांनो, जाऊया मरीन ड्राईव्हला, तिकडे जाऊन भेटूया. यो माणूस काय यायचं नाव घेत नाही, मामा पागल झाला आहे पूर्णपणे. तर कंटिन्यू करत राहा व्हिडिओला.
मित्रांनो आपण लोक मरीम ड्राईव्ह वरती येऊन पोहोचलोय. पहिला मरीम ड्राईव्ह फक्त तिथपर्यंत होतं. आता नवीन काम केल्यामुळं मरीम ड्राईव्ह पूर्ण गिरगाव चौपाटीपर्यंत जाऊन पोहोचलाय. तर मरीम ड्राईव्ह आता खूप मोठं झालेलं आहे. तर पहिला तिथंच एंडिंग होती मरीम ड्राईव्हची. आता मरीम ड्राईव्ह खूप लांबपर्यंत वाढवलेला आहे. इथं नवीन काम झालेलं आहे मित्रांनो. आता मुंबई खूप जबरदस्त आणि खूप छान दिसायला लागली आहे. मरीम ड्राईव्हचा पट्टा जो आहे एकदम पूर्णपणे वाढवलेला आहे अजून लांबपर्यंत. तर मेन पॉईंट तिकडे आहे. तर मेन पॉईंटच्या इकडे जाऊन बघूया आपण. तिथं तर नेहमी छानच असतं आणि हे नवीन बनवलंय ते पण खूप भारी आहे बघायला. तर बघा पुढे जाऊया अजून बघूया काय काय दिसतंय ते. लचक मरीम ड्राईव्हचं काम झालंय आणि नवीन काम झाल्यामुळं मरीम ड्राईव्ह अजून पहिल्यापेक्षा खूप सुंदर आणि खूप छान दिसतंय मित्रांनो. आता जर मरीम ड्राईव्हला आला तर तुम्हाला आहे ना नजारा एकदम वेगळाच बघायला भेटणार आहे. बघा किती मोठं बनवून टाकलंय मरीम ड्राईव्हला. पहिला तिथपर्यंतच एंड होतं मरीम ड्राईव्हचं. आता तिथून इथपर्यंत पूर्णपणे नवीन काम करून मरीम ड्राईव्हला वाढवलेलं आहे. आता जर तुम्ही मरीम ड्राईव्हला आला आणि बघितला तर पहिल्यापेक्षा बेटर तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आपण मेन पॉईंटवरती जाऊन बघूया की किती अजून माणसं आहेत आणि किती एन्जॉय करायला लागले. संडेच्या दिवस आहे तर बघा मेन पॉईंटला जाऊया. तिथं मेन पॉईंट आहे आणि आज मॅच पण आहे IPLची. मुंबई इंडियन्सची मॅच पण आहे. तर फुल गर्दीच असणार आहे तिथं. आणि हे जे नवीन बांधकाम केलेलं आहे ना याला बघून आहे ना मनाला खूप शांती भेटायला लागलं आहे. असं वाटायला लागले छोटीशी मुंबई अजून केवढी मोठी होणार आहे. म्हणजे मुंबईमध्ये एवढी जागा आहे, एवढ्या छोट्याशा मुंबईमध्ये एवढी जागा आहे की नवीन नवीन कामं चालू आहेत. आणि मुंबईचं डेव्हलपमेंट बघा भाव किती जबरदस्त करतात आहे. एक नंबर डेव्हलपमेंट चालू आहे. नवीन नवीन कामं पहिल्यापेक्षा पण अजून खूप छान सुंदर अशी आपली मुंबई दिसायला लागली आहे. आणि मरीम ड्राईव्ह पहिल्यापेक्षा अजून बेटर दिसायला लागला आहे. आणि हे जे नवीन काम केलं आहे ते बघून मनाला खूप आनंद भेटते मित्रांनो. आता जर तुम्ही लोक मरीम ड्राईव्हवरती आला तर तुम्हाला अजून खूप छान बघण्यासारख्या गोष्टी भेटतील. हे नवीन जे काम केलेलं आहे हे बघून तुम्हाला अजून भारी वाटेल आणि तुम्हाला परत परत येऊच वाटेल मुंबईच्या मरीम ड्राईव्हवरती. समुद्राला बघूनच मनाला खूप शांती भेटते मित्रांनो. जेवढं मुंबईबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे मित्रांनो. मी खूप क्लोज घेऊन व्हॉइस रेकॉर्ड करतोय माझ्या व्हिडिओमध्ये, कारण माझ्याकडे माईक नसल्यामुळं मी खूप जवळ घेऊन माझा व्हॉइस रेकॉर्ड करतोय आणि तुम्हाला हे मरीम ड्राईव्हचं दृश्य दाखवतोय. आणि तुम्हाला पण व्हिडिओ नक्की आवडेल. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघा आपली मुंबई कशी दिसते एक नंबर. मेन पॉईंटवरती पोचल्यावर अजून गर्दी असणार आहे याच्यापेक्षा. इथं जास्त गर्दी नाही आहे. चला पुढं जाऊन बघूया की किती गर्दी आहे. अजून पुढं तुम्हाला बघायला मजा येईल व्हिडिओ. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा.